मी छगन चंद्रकांत भुजबळ गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन। मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन। मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सतसत विवेक बुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय्य वागणूक देईन। मी छगन चंद्रकांत भुजबळ गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही। छगन भुजबळ यांनी आत्ताच मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे। त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ राज्यपालांनी दिली। आता कागदपत्रांवर सह्या होत आहेत। आज नाशिकमध्ये थोडं आनंदाचं वातावरण आहे, कारण भुजबळांना अखेर एवढ्या वाढ बघितल्यानंतर मंत्रिपद मिळालेलं आहे। जय धनंजय मुंडेंकडे मंत्रिपद होतं अन्न आणि नागरी पुरवठा, तेच आता छगन भुजबळ यांच्याकडे असणार आहे। महायुतीच्या मंत्रिमंडळात भुजबळ रिटर्न्स असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। याआधीचं जे 1.5 वर्षाचं महायुतीचं सरकार होतं त्यात 9 मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचे मंत्रिपदाची शपथ घेणारे होते। त्यातलं अजित पवारांनंतर मंत्रिपदाची शपथ घेतलेलं छगन भुजबळ हे व्यक्तिमत्व होतं ज्यांच्याकडे त्यावेळीही अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री पद होतं, म्हणजे ते खातं होतं। आणि आता पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागल्यानंतर 2-2.5 महिन्यांनी तेच खातं छगन भुजबळ यांना मिळतंय। आणि बघा, लगेचच नाशिकमध्ये फटाक्यांची आतषबाजी झालेली आहे। महाराष्ट्रात जिथे जिथे छगन भुजबळांना मानणारा वर्ग आहे तिथे आनंदाचं वातावरण आहे, फटाक्यांची आतषबाजी होती आहे आणि एकमेकांना गोडधोड भरवलं सुद्धा जात आहे। आत्ता जेव्हा मंत्रिपदाची निश्चिती होत होती डिसेंबरमध्ये या 2024-25च्या महायुती जेव्हा सरकार निवडून आलं तेव्हा सुद्धा असं सांगितलं जात होतं की भाजप आग्रही होतं भुजबळांना मंत्रिपद देण्याकरता, पण राष्ट्रवादी काँग्रेसमधून अंतर्गत नाराजी होती आणि नाशिकमधूनच नाराजी होती असं बोललं गेलं। बघा, छगन भुजबळ यांचं अभिनंदन केलं जात आहे। राज्यपाल छगन भुजबळांचं अभिनंदन करतायत। भुजबळांचा शपथविधी झालेला आहे आणि लगेचच नाशिकमध्ये जल्लोष बघायला मिळतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भुजबळांचा स्वागत करतायत, त्यांचं अभिनंदन करतायत, पुष्पगुच्छ त्यांना दिलं जात आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमधले ज्येष्ठ मंत्री आहेत शरद पवार यांची सावली म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इतकी वर्ष भुजबळांनी काम केलेलं आहे, पण अजित पवार जेव्हा वेगळे झाले तेव्हा त्यांच्यासोबत छगन भुजबळ आले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अभिनंदन करतायत छगन भुजबळांचं आणि आता अजित पवार छगन भुजबळांचं अभिनंदन करतायत। हे छायाचित्र फार फार महत्त्वाचं आहे। गेल्या काही महिन्यांनंतर असं छायाचित्र आपल्याला बघायला मिळेल। छगन भुजबळ आणि अजित पवार एकत्र एकमेकांसोबत समोरासमोर असल्याचं छायाचित्र।
कार्यक्रम संपन्न झाला। नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष केला जातोय। छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळालेलं आहे आणि त्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये हा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय। एकमेकांना पेढे भरवले जात आहे आणि पेढे भरून फटाक्यांची आतिषबाजी करून नाशिकमध्ये हा आनंद उत्सव जो आहे तो साजरा केला जातो। आपण पदाधिकाऱ्यांशी बोलणार आहोत। आता भुजबळ साहेबांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे, काय भावना आहे? नक्कीच आमची सर्वांच्या आनंदाची भावना आहे। नाशिक शहर सह जिल्ह्यातील सर्व नाशिककर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व समता परिषदेचे कार्यकर्ते अतिशय उत्साहित आहे आणि त्याबरोबर आदरणीय फडणवीस साहेब असतील, शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, यांचे सर्वांचे या सर्व पदाधिकाऱ्यांतर्फे खूप खूप आभार व अभिनंदन करण्यात येत आहे। भुजबळ साहेबांना मंत्रिपद मिळाले, काय भावना आहे? खऱ्या अर्थाने भुजबळ साहेबांचे जे बळ आहे ते बळ शेवटी या ठिकाणी प्रत्ययाला आलेलं आहे आणि एक मोठा नेता आणि अखेर भुजबळ साहेबांना त्या ठिकाणी पक्षाने त्या ठिकाणी न्याय दिलेला आहे। आघाडी सरकारने त्यांना न्याय दिलेला आहे। आपल्यासोबत काही महिला पदाधिकारी आहे। भुजबळ साहेबांना मंत्रिपद मिळालेलं आहे, काय भावना आहे? निश्चित पद्धतीने आज फार आनंदाचा दिवस आहे। उशिरा का होईना पण पक्षानं साहेबांना न्याय दिलेला आहे आणि साहेबांची मंत्रिपदी वर्दी लागलेली आहे। आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि समता परिषदेच्या वतीनं अजितदादांचे, फडणवीस साहेबांचे आणि शिंदे साहेबांचे फार फार आभार मानतो। काय भावना आहे? तुम्ही भुजबळ साहेबांना मंत्रिपद मिळालंय। साहेबांना तसं मंत्रिपद मागच्याच मंत्रिमंडळात मिळायला पाहिजे होतं। सगळे कार्यकर्ते शॉकेबल होते, परंतु आज जो आम्ही बघितला आज साहेबांना मंत्रिपद मिळालं, सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा उत्साह आला आहे। म्हणून महायुती सरकारचं मनापासून आभार मानतो आम्ही। हो, आज समस्त महाराष्ट्रातून जे ओबीसी नेतृत्व जे डावललं गेलेलं होतं त्याला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे। त्यामुळे नाशिककरांना तर आनंदच होतोय, पण समस्त महाराष्ट्राच्या सगळ्यांना आनंद होतोय। पेढे तुम्ही एकमेकांना भरवताय, काय भावना आहे? आमचा आनंद गगनात मावणार नाही असा आज आम्हाला आनंद भेटलेला आहे। भुजबळ साहेबांना ज्या पद्धतीने आता आज मंत्रिपद दिलेलं आहे, आता पालकमंत्री पण द्यावं एवढीच आमची इच्छा आहे। भुजबळ साहेब आगे आपण बढ़ो। बघतोय नाशिकमध्ये अशा पद्धतीनं कार्यकर्त्यांचा जल्लोष जो आहे तो केला जातोय। फटाक्यांची आतिषबाजी कार्यकर्त्यांनी केलेली आहे आणि एकमेकांना पेढे भरून हे कार्यकर्ते जे आहेत तो हा आनंद उत्सव साजरा करताना आपल्याला पाहायला मिळतात। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक। हा आमचा लक्ष्मण नाशिकमधल्या सगळ्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत होता आणि इकडे फॉर्मल कार्यक्रम शपथविधीचा आत्ताच संपन्न झालेला आहे। पहिले राज्यपाल, त्यानंतर मुख्यमंत्री आणि मग दोन्ही उपमुख्यमंत्री कार्यक्रमस्थळावरून बाहेर पडताना आपल्याला बघायला मिळाले। जे छगन भुजबळांना जाऊन भेटतायत, अभिनंदन करतायत आणि मग बाहेर पडतायत। त्यामुळे छगन भुजबळ अजूनही हॉलमध्येच उपस्थित होते। आता ते बाहेर पडतील आणि पुढच्या कामांकरता सगळेजण मार्गस्थ होतील। आज राज्य मंत्रिमंडळाचा बैठक सुद्धा आहे। परत एकदा आपण लक्ष्मणकडे जाऊया नाशिकला। लक्ष्मण, नाशिकच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष दिसतोय। छगन भुजबळांना तर न्याय मिळाला, पण ओबीसी समाजाला न्याय मिळाला अशी भावना व्यक्त करतायत, काय सांगाल? आपण बघतोय की नाशिकमधले हे कार्यकर्ते जे आहेत त्यांच्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे। घोषणा त्यांच्याकडनं दिली जाते, पुन्हा त्यांच्याशी आपण बोलणार आहोत आणि या सगळ्या कार्यकर्त्यांचं आपण बघतोय एक उत्साहाचं वातावरण आहे। आपण कार्यकर्त्यांशी बोलण्याचा प्रयत्न करूया। नाना, आज पुन्हा भुजबळ साहेबांना मंत्रिपद मिळालं, काय भावना? खरं म्हणजे आमच्या मनामध्ये खूप मोठी सल होती। साहेब मंत्रिमंडळात नव्हते, एवढा हेवीवेट नेता मंत्रिमंडळाच्या बाहेर असल्यामुळे आमच्या मनामध्ये एक दुःख होतं, एक सल होती। परंतु आज त्या ठिकाणी अजितदादांनी आम्हाला जो न्याय दिलेला आहे आणि खऱ्या अर्थाने या नाशिक जिल्ह्याला एक मोठं नेतृत्व त्या ठिकाणी मिळालेलं आहे। काय भावना आहे तुमची? आमच्या भावना एवढेच आहे का बऱ्याच दिवसानंतर आज वो एक अनुभवी मंत्री है और पुराने हमारे बाला साहब ठाकरे जी के शिव सैनिक भी है। उनकी शुरुआत शिवसेना से हुई, नगर सेवक से लेके मेयर से शुरुआत हुई और वो उनको आगे विधायक बन गए, मंत्री बन गए और कई पद उन्होंने संभाले हैं। इसलिए एक अनुभवी नेता के रूप में उनको जाना जाता है और आज उनका फिर से शपथविधि हुआ है। मैं उनको बहुत बहुत बधाई देता हूँ और उनको शुभकामनाएं देता हूँ। उनके अनुभव का निश्चित रूप से सरकार को फायदा होगा। सर, विभाग कौन से दिए जाएंगे? मंत्रिपद के शपथ तो ले लिया है। नहीं, उनके अभी तो विभाग मुख्यमंत्री जी दे देंगे। मुख्यमंत्री का अधिकार है वो मुख्यमंत्री जी का, और भुजबल जी अच्छा काम करेंगे। थैंक यू सो मच। थैंक यू सर।